Now students, the vector chapter. In the vector chapter there are 4 theorems. Theorem for collinear, non-collinear, coplanar and non-coplanar. आणि त्या व्हेक्टर्सच्या थिरम्सवर आधारित आता आपल्याला एक्झाम्पल्स आहेत. त्यातले फर्स्ट 3 एक्झाम्पल्स आपण मागच्या लेक्चरला एक्सप्लेन केले. एक्झाम्पल नंबर 4 आजच्या लेक्चरला शो दॅट द पॉईंट्स आर कोलिनियर. फर्स्ट पॉईंट आहे A 4, 5, 2, B 3, 2, 4 अँड C 5, 8, 0. Let A bar, B bar, C bar be the position vectors of points A, B, C respectively. मग A बार, B बार, C बार IJKच्या स्वरूपात लिहून घेतले. नंतर ए बी बार आपण फाइंड करू. तो कसा फाइंड करायचा आहे? बी बार मायनस ए बार. मी सबट्रॅक्शन करेल. 3i मायनस 4i इज इक्वल टू मायनस आय. 2j मायनस 5j इक्वल टू मायनस 3j अँड 4k मायनस 2k इक्वल टू 2k. ए सी बार इज इक्वल टू सी बार मायनस ए बार. सी मधून ए काय करायचा? मायनस 5i मायनस 4i ओनली आय. 8j मायनस 5j प्लस 3j आणि 0 मायनस 2 म्हणजे मायनस 2k. आता ए बी बार लिहिल मी. पहा, ए बी बार इज इक्वल टू मायनस आय मायनस 3j प्लस 2k. या सगळ्यांमधून मी -1 जर कॉमन काढला तर आय पॉझिटिव्ह होईल, 3j पण पॉझिटिव्ह होईल, पण 2k काय होणार आहे? निगेटिव्ह. मग तुमच्या लक्षात येईल की हा ब्रॅकेट म्हणजे हा ए सी बार दिसतोय. पहा, म्हणून मी इथे लिहेल देअरफॉर ए बी बार इज इक्वल टू -1 इंटू ए सी बार. मग -1 हा काय झाला? स्केलर. देअरफॉर ए बी बार इज पॅरलल टू ए सी बार विथ कॉमन पॉईंट ए. मग जर ते दोघं पॅरलल असतील आणि त्यांचा एक पॉईंट कॉमन असेल तर आपल्याला ते तिघं पॉईंट एकाच रेषेवर सापडतील. देअरफॉर ए बी सी आर कोलिनियर. या पद्धतीने कोलिनियरिटीमध्ये हे एक्झाम्पल 2 मार्कांना तुम्हाला येऊ शकतं. जर हे रेग्युलरला आलं 2 मार्कांना सेक्शन ए मधल्या क्वेश्चन नंबर 2 मध्ये येईल. आता पुढचा क्वेश्चन बघू आपण. मी सगळ्या नोट्स टाकून देणारच आहे. इफ द व्हेक्टर्स 2i मायनस qj प्लस 3k अँड 4i प्लस 5j मायनस 6k आर कोलिनियर देन फाइंड q. इफ द व्हेक्टर्स आर कोलिनियर देन दे आर स्केलर मल्टिपल टू ईच अदर और वन इज अ स्केलर मल्टिपल ऑफ टू अदर. मग याला ए बार मानू आपण. लेट ए बार इज इक्वल टू 2i मायनस qj प्लस 3k अँड बी बार इज इक्वल टू 4i प्लस 5j मायनस 6k. मग जर हे स्केलर मल्टिपलमध्ये असतील तर त्यांचे IJKचे कोइफिशियंट हे त्या ठिकाणी प्रपोर्शनमध्ये असतील. देअरफॉर 2/4 इज इक्वल टू मायनस q/5 इज इक्वल टू 3/-6. एक मिनटं. 2/4 हा +6 आहे. हा इथे +6 आहे म्हणून हा इथे प्लस आला, कारण साईन चेंज होत होते. आता तुम्ही 2/4ला सिम्प्लिफाय केलं तर 2 1 जा आणि 2 2 जा. याला सिम्प्लिफाय केलं तर दोन्हीकडे जो रेशो येतोय तो हाफच येतोय, म्हणून आपण तो कम्पेअर करू. देअरफॉर -q/5 इज इक्वल टू 1/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाकू. देअरफॉर -2q इज इक्वल टू 5 अँड देअरफॉर q इज इक्वल टू -5/2. क्यूची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली? -5/2. कारण हा -2 इथे मल्टिपल आहे, तो इकडे काय झाला? डिव्हाइड. म्हणजे इथे प्रपोर्शनमध्ये घ्यायचे IJKचे कोइफिशियंट. हा सुद्धा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. हा CETला पण येऊन गेलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 6 हा VIP आहे आणि तो 4 मार्कांसाठी आहे.
एक्सप्रेस वन वेक्टर ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ रिमेनिंग 3 वेक्टर्स. मग पहा, हा एक वेक्टर मी पी बार मानला. लेट पी बार इज इक्वल टू तो वेक्टर मानून घेतला -i-3j+4k आणि उरलेले 3 वेक्टर मी ए बार बी बार सी बार लिहिलेले आहेत. पहा, ए बार इज इक्वल टू बी बार इज इक्वल टू अँड सी बार इज इक्वल टू. मग काय क्वेश्चन आहे की पी बार ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार बी बार अँड सी बार. मग याचं मिनिंग मॅथमॅटिकल फॉर्म असा आहे, देअर एक्झिस्ट नॉन झिरो स्केलर्स एक्स वाय झेड सच दॅट पी बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार. मग मी व्हॅल्यूज टाकल्या. पहा, हा पी बार इक्वल टू एक्स इंटू हा ए बार प्लस वाय इंटू हा बी बार प्लस झेड इंटू सी बार. आता आय जे केचे कोएफिशियंट दोन्ही बाजूचे कम्पेअर करायचे. मग तुम्हाला दिसतोय पहा, इकडे आहे -1 इज इक्वल टू, इथे पहा आयचा कोएफिशियंट 2 इंटू एक्स 2x प्लस 2 इंटू वाय हा 2 इंटू वाय आणि प्लस 3 इंटू झेड. नंतर जेचा कोएफिशियंट इथे 1 आहे, 1 इंटू एक्स, इकडे जेचा कोएफिशियंट -3 आहे, 1 इंटू एक्स एक्स प्लस -1 इंटू वाय म्हणजे -y आणि 1 इंटू झेड म्हणजे प्लस झेड. नंतर इथे केचा कोएफिशियंट आहे 4 इज इक्वल टू, या ठिकाणी केचा कोएफिशियंट आहे x इंटू -4 -4x प्लस 3 इंटू वाय 3y आणि -2 इंटू झेड -2z. आता हे तुम्हाला एक्स वाय झेडमधले 3 इक्वेशन मिळाले. हे 3 इक्वेशन तुम्ही क्रॅमर्स रूलने सॉल्व करा किंवा मॅट्रायसेसमध्ये तुमच्याजवळ मॅट्रिक्सची इन्व्हर्शन मेथड आहे त्याच्याने सॉल्व करा. आपण क्रॅमर्स रूलने सॉल्व करू, म्हणून त्यांना एक्स वाय झेडच्या स्वरूपात अगोदर लिहून घेऊ. देअरफॉर इथे लिहिते मी त्यांना 2x प्लस 2y प्लस 3z इज इक्वल टू -1, x मायनस वाय प्लस झेड इक्वल टू -3 अँड -4x प्लस 3y मायनस 2z इज इक्वल टू 4. आता एक्स वाय झेडवरून मी डी हा काढेल डिटर्मिनंट. डिटर्मिनंट आहे 2 1 -4. एक्सचा कोएफिशियंट झाला. नंतर वायचा पहा 2 -1 3 2 -1 3 आणि झेडचा कोएफिशियंट 3 1 आणि इथे -2 3 1 अँड -2. याला सिम्प्लिफाय करून तुम्हाला आन्सर मिळेल. आता dx इज इक्वल टू, मी एक्स सफिक्स लावल्यामुळे एक्सचा कॉलम काढून टाकायचा. एक्स सफिक्स लावल्यामुळे एक्सचा कॉलम काढून तिथे कॉन्स्टंट टर्म टाकायचे. कॉन्स्टंट टर्म आहेत -1 -3 4 आणि वायचा कॉलम तसाच लिहायचा 3 1 -2. याला पण तुम्ही सिम्प्लिफाय करणार. dy इज इक्वल टू, आता dy जर वाय सफिक्स लावला तर वायचा कॉलम काढून टाकू, म्हणून एक्सचा अगोदर लिहून घेते मी मायनस वायचा काढल्यानंतर कॉन्स्टंट टर्म टाकला इथे आणि झेडचा कॉलम तसाच. याला सिम्प्लिफाय करणार आणि शेवटी तुम्ही डी झेड सिम्प्लिफाय करणार. डी झेडचा कॉलम मी लिहून देते डी झेड. एक्सचा कॉलम तसाच 2 1 -4 2 -1 3 आणि कॉन्स्टंट -1 -3 4 असे तुम्ही 4 डिटर्मिनंट मिळवल्यानंतर तुम्हाला क्रॅमर्स रूलने बाय क्रॅमर्स रूल x इज इक्वल टू dx अपॉन डी, y इज इक्वल टू dy अपॉन डी अँड z इज इक्वल टू dz अपॉन डी या 3 व्हॅल्यू तुम्हाला मिळवायच्या आहेत. आणि या मिळवल्यानंतर हे जे कॅल्क्युलेशनमधले आन्सर्स येतील ते आन्सर्स तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. एक्सची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू आणि झेडची व्हॅल्यू. मीन्स पी बार ॲज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार बी बार अँड सी बार. हे HW होमवर्क तुम्हाला आहे. क्रॅमर्स रूलने हे 4ही डिटर्मिनंट तुम्ही कॅल्क्युलेट करणार आणि नंतर इथे त्या व्हॅल्यू टाकून आन्सर लिहिणार. समजा 2 -2 3 असं काहीतरी आन्सर येईल ते तुम्ही लिहिणार. असा हा क्वेश्चन इथे कंप्लीट झाला. तुमचा हा एक्झरसाइज इथे आपण यातले जे महत्त्वाचे एक्झाम्पल होते ते मी करून दिलेले आहेत. आता पुढचा जो तुमचा पार्ट आहे या चॅप्टरमधला तो आहे तुमचा सेक्शन फॉर्म्युला. तो पार्ट काय आहे?
सेक्शन फार्म्युला. मग सेक्शन फार्म्युला ऑलरेडी आपण 9th आणि 10thमध्ये घेतलेला आहे, पण तो तुम्हाला व्हेक्टरच्या स्वरूपात नव्हता. आता तुम्हाला तो व्हेक्टरच्या स्वरूपात आहे. मग व्हेक्टरच्या स्वरूपात असलेल्या सेक्शन फॉर्म्युल्याचे 2 थेरम तुम्हाला महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला थेरम आहे इंटरनल डिव्हिजनसाठी. मग इंटरनल डिव्हिजन इथे मी थेरममध्ये नोट डाऊनच करणार आहे. तो इंटरनल डिव्हिजनसाठी स्टेटमेंट आहे, लेट ए बी बी एनी 2 पॉईंट्स इन स्पेस अँड आर बी द एनी पॉईंट ऑन लाईन सेगमेंट ए बी डिवायडिंग इट इंटरनली in the ratio m/n. Therefore r bar is equal to m b bar plus n a bar upon m plus n. मग पहा, a with position vector a bar, b with position vector b bar are any 2 points in space, and r with position vector r bar be a point on segment AB कसा असेल, such that it divides segment AB internally in the ratio m/n. Therefore the position vector r bar is m b bar प्लस n ए बार अपॉन यम प्लस n. पोजिशन व्हेक्टरला आपल्याला असं लिहिता येईल, आर बार हा कोणाचा पोजिशन व्हेक्टर आहे, आर या पॉईंटचा. ए बार आणि बी बार हे ए बीचे आहेत. मग फक्त मी फिगर एक्सप्लेन करणार आहे. याचं एक्सप्लेनेशन एक मिनट, एक्सप्लेनेशन पण होऊन जाईल. आणि हा आर बार रेशो आहे m/n. मग पहा, ए आर अपॉन आर बी, AR upon RB is equal to m upon n. Therefore mod AR bar upon mod RB bar is equal to m upon n, कारण ती लेंथ आहे. Therefore आता व्हेक्टर करू त्याला, AR bar upon RB bar is equal to m upon n. या स्टेपवरून ही स्टेप लिहिताना इथे लिहायचं आहे AR bar and RB bar. आता इथे बघा, AR bar आणि RB bar आर इन सेम डायरेक्शन. या एका स्टेटमेंटला मार्क आहेत, हे लक्षात घ्यायचं. इन सेम डायरेक्शन, ते सेम डायरेक्शनमध्ये आहेत, म्हणून आपण स्केलरवरून वेक्टर पण तसाच लिहिला, फक्त स्केलर काढून टाकलं. देअरफोर आता पहा, आर मायनस ए, आर बार मायनस ए बार आणि हा बी बार मायनस आर बार इज इक्वल टू यम अपॉन यन. पोजिशन वेक्टर लिहिले. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर यन इंटू आर बार मायनस यन इंटू ए बार इज इक्वल टू, याला इकडे टाकलं तर यम इंटू बी बार मायनस यम इंटू आर बार. हा एम आर बार मायनस इकडे प्लस होईल आणि हा एन ए बार इकडे प्लस होईल. मग एम आर बार प्लस झाला, एन आर बार तसाच आहे, एम बी बार तसाच आहे आणि एन ए बार प्लस झाला. आर बार कॉमन काढला तर यम प्लस यन निघेल इंटू आर बार इज इक्वल टू यम बी बार प्लस यन ए बार आणि हा डिव्हाइडला टाकू, आर बार इज इक्वल टू यम बी बार प्लस यन ए बार अपॉन यम प्लस यन. अशा पद्धतीने तुम्हाला पॉईंट आरचा हा पोजिशन वेक्टर मिळतो आणि यालाच म्हटलेलं आहे इट इज अ सेक्शन फॉर्म्युला. नेक्स्ट टॉपिक आपण पुढच्या याला घेऊ. इथे थांबतोय आता.